पुण्यातील बारामती शहरामधील जामदार रोड परिसरात एका 41 वर्षीय व्यक्तीला जमिनीत जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाला। पतीला औषध देऊन अर्धबेशुद्ध केल्यानंतर त्याच्यावर बॅटने हल्ला करण्यात आला। त्यानंतर घरातच बांधलेल्या चौकोनी कट्ट्यात त्याला पुरून टाकण्याचा प्रयत्नही केल्याचा गंभीर आरोप पत्नीवर करण्यात आलेला आहे। या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कट्टा बांधणाऱ्या कामगारामुळेच हा भयानक प्रकार वेळेत उघडकीस आल्याने प्रवीण जगताप याचा जीव वाचला। हे सर्व आरोप पत्नीवर करण्यात आलेले आहेत। या घटनेला जादूटोण्याचा अँगलही देण्यात येत आहे। या घटनेमुळे बारामतीचा परिसर भयभीत झालेला आहे। नेमके प्रकरण काय आहे, कुठल्या कारणाने पत्नीने एवढे मोठं पाऊल उचललं, या प्रकरणात पत्नीला सहकार्य करणारे पुन्हा कोणी आहेत का, की याला काही जादूटोण्याचा प्रभाव आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण पाहतात बोलभाई। प्रवीण प्रकाश जगताप हा 41 वर्षाचा असून बीटेक करून मोठ्या कंपनीत सहाय्यक अभियंता म्हणून कामाला आहे। आरोपी असणारी पत्नी शर्मिला जगताप 38 वर्षाची असून बी.फार्म केलेली असून हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती। त्यामुळे तिला औषधीचे परिपूर्ण ज्ञान होते। घरात पती पत्नी 2 मुले असत, मात्र आईच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने आईला गावाकडून नुकतेच बारामतीला आणले होते। पती प्रवीण जगतापने केलेल्या आरोपानुसार पत्नीने बुधवार 29 जुलैला आर्थोच्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध दिले। आईला आधी झोपीचे गुंगीचे औषध दिले, त्यामुळे आई बेडवरच सुस्त होती। तसेच घरात पत्नीने कुऱ्हाड आणून ठेवली होती। सलग 3 दिवस आई आणि प्रवीणला गुंगीचे औषध दिले। या 4 दिवसात शर्मिला जगतापने पूर्ण प्लॅन तयार केला। मजुरांना बोलावून घरच्या बाल्कनीत चौकोनी कट्टा तयार केला। याकरता लागणारा सिमेंट, रेती, विटा बोलावून घेतले। या सर्व घडामोडीत तिला कुणी सहकार्य केलेला असू शकतो। हे चौकोनी कट्टा कशा करता आहे हे काही मजुरांना माहीत नव्हतं। 1 ऑगस्टला म्हणजे शनिवारला पूर्ण कट्टा बांधून तयार झाला। त्यानंतर मजुरांना नंतर येण्यास सांगितलं। आता सुरू झालं मारण्याचा खेळ। शर्मिलाने मुलाच्या बॅटने प्रवीणच्या डोक्यावर मारहाण केली। काही प्रमाणात रक्त निघाले। या दरम्यान प्रवीणला थोडी शुद्धी आली, पण सतत 4 दिवस उपाशी असल्याने शरीर कमजोर झालं होतं। त्यावेळी मला कशाला मारता म्हणून प्रवीणने हालचाल सुरू केला व मला मारू नका म्हणू लागला। या आवाजात आईला थोडी जाग आली, पण पायाला फ्रॅक्चर असल्याने आईला उठता आलं नाही। दोन्ही मुलं शाळेत गेले होते। प्रवीण परिपूर्ण शुद्धीवर नसल्याने पत्नीसोबत पुन्हा कोणी होते काय हे त्याला समजलं नाही। डोक्याला मार लागल्याने प्रवीण पुन्हा बेशुद्ध झालं। त्यानंतर त्याला एका कापडात गुंडाळून त्या चौकोनी कट्ट्यात टाकण्यात आलं। मात्र 60 किलो वजनाच्या माणसाला उचलून टाकणे हे एका महिलेला शक्य नाही। त्यामुळे कुणी सोबतीला असल्याची प्रवीणला शंका आहे। कट्ट्यात टाकल्यानंतर पॅक करण्याकरता मजुराला बोलावले आणि येथेच पितळ उघडं पडलं। या चौकोनी कट्ट्यात प्रवीण आहे हे मजुराला माहीत नव्हतं। त्यांना हे बसण्याकरता बांधत असतील असं वाटलं, पण पॅक करत असताना प्रवीणची एका पायाची हालचाल झाली। त्यामुळे मजुराला शंका आली। त्याने धावत जाऊन 112 वर कॉल केला। तात्काळ पोलीस आले आणि हा प्रकरण उघडकीस आला। लगेच प्रवीणला व आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। 2 दिवसात प्रवीण पूर्ण शुद्धीवर आलं। त्याने सर्व हकीकत सांगितली। घरात कुठलाही वाद नव्हता। नेहमीप्रमाणे घर सुरू असताना हे अचानक घडले। यामागे स्वतः प्रवीणने 2 कारण सांगितले। एक म्हणजे यामागे जादूटोणा असू शकतो, कारण 13 जुलै आणि 14 जुलैला अमावस्या होती आणि कॅलेंडरवर नो रिझल्ट असा लिहिला होता आणि ज्या दिवशी पुरण्याचा प्रयत्न झाला त्या दिवशी ही अमावस्या होती। किंवा दुसरे कारण, प्रवीणच्या नावाने 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स व LICचे काही इतर विमे काढले होते। असे दोन्ही मिळून जवळपास 2 कोटीपर्यंत विमे होते। तर विम्याचे पैसे मिळवण्यासाठी मारण्याचा प्रयत्न असू शकतो अशी प्रवीणला शंका आहे। सध्या पत्नी 2 मुलांना घेऊन फरार असल्याचे प्रवीणने सांगितले। यावर अनेकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिलेली आहे। एवढे मोठं षडयंत्र एकाने करणे सहज शक्य नाही, त्यामुळे इतर कुणी आहेत का हे शोधणे महत्त्वाचे आहे। जर त्या कामगाराने 112 वर फोन केला नसता, जर पोलीस वेळेत तिथे पोहोचले नसते, तर आज परिस्थिती कदाचित वेगळी असती। कारण प्रवीणला ज्या ठिकाणी पुरण्याचा प्रयत्न झाला ती परिस्थिती खूप अवघड आणि कठीण होती। तिथून वाचून येणं शक्य नव्हतं। एका बाजूला प्रवीण जगताप याची बाजू, दुसऱ्या बाजूला त्याच्या पत्नीवर करण्यात आलेले गंभीर आरोप। या सगळ्या मागचं खरं कारण काय होतं हे तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होईलच।
तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतो ते कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि सत्य घटनेसाठी बोलभाई चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. मी पुन्हा भेटतो एका नवीन विषयासह. धन्यवाद.